गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. हरि ओम तत्सत. तिसऱ्या अध्यायाचा अभ्यास सुरू आहे आणि तिसऱ्या अध्यायाच्या निमित्ताने 3 गोष्टींचा विचार आपण कायम करत आलेलो आहे. त्या गोष्टी परत एकदा उजळून काढूया. त्यातली पहिली गोष्ट आहे, तुला तुझं नियत कर्म करावं लागेल असं श्रीकृष्णांनी सांगितलं. दुसरी गोष्ट, ते तुला अहंकार रहित होऊनच करावं लागेल. आणि तिसरी गोष्ट, फलाशा रहित ते कर्म करावं लागेल. असं सगळं सांगितल्यानंतर मग आता जी आजच्या अभ्यासाची ओवी आहे ती असं सांगते की तरी उचित कर्मे आघवी तुवा आचरोनी मज अर्पावी परी चित्तवृत्ती विनासावी आत्मरूपी. तरी उचित कर्मे आघवी म्हणजे ही सगळी जी काय उचित कर्म आहेत ती सगळी, आघवी म्हणजे सगळी, म्हणजे उरलेली वगैरे असं काही नाही. जे जे तुझ्या आयुष्यात उचित कर्म आहे तेवढं तेवढं सगळं तुवा आचरोनी मजा अर्पावी, नुसतीच अर्पावी नाही, तू आचरण त्याचं करावं. म्हणजे ते कर्म तसं तू करावं आणि ते कर्म करून तू काय करावं, ते मला अर्पण करावं. आता मला का अर्पण करावं? कारण त्या कर्माचा अध्यक्ष, मुख्य ती कर्माचा निर्माता तो ईश्वरूप राम आहे असं म्हणूया आपण. ईश्वरूप विठ्ठल आहे असं म्हणूया. मग त्या ईश्वरूप विठ्ठलालाच ती सगळी काय करावी, अर्पण करावी. परी चित्तवृत्ती विनासावी आत्मरूपी. पण याचा फायदा तुला काय मिळेल? तुझी अंतःकरण वृत्ती सहजच आत्मस्वरूपाकडे अभ्यास करण्यासाठी धावेल. महत्वाचा विचार काय आहे? दुसऱ्या तरंगाचा विषय आला. दुसऱ्या अध्यायाचा विषय स्थितप्रज्ञ लक्षणाचा आहे. हा, स्थितप्रज्ञ लक्षणाचा मी जर व्हावा असं जर वाटत असेल, म्हणजे मी जीवनमुक्ताचा अधिकारी व्हावा असं जर वाटत असेल, तर मला काय करावं लागेल की मला ही सगळी कर्म जशी त्या ईश्वरांनी सांगितली आहे की तू काय करावं, तुला कामना जाता आघवे, म्हणजे तू कामना रहित व्हावं. पुढच्या याच्यात येणार आहे ते ही इच्छा रहित होऊन ती सगळी कर्म करायची आहेत आणि ती सगळी कर्म मला जर तू अर्पण केलीस तर तू अकर्ता होशील. महत्वाचा विचार काय आहे? मी करता झालो तर मी भोगता होतो आणि मी भोगता म्हणून मला सुख किंवा दुःख फळ मिळतं. वास्तविक मी करता आहे काय याचा विचार केला तर आपल्या असं लक्षात येतं की मी करता नाही, मुख्य कर्म त्यांनी केलं आणि सबकर्म मी करतो. पोटकर्म मी जर करत असेल तर त्या पोटकर्माचा मला आधी अहंकार करायचं काहीही कारण नाही. म्हणून सोपं काम करायचं की त्यालाच ती कर्म अर्पण करायची आणि अर्पण करून काय म्हणायचंय, मज देवनी जाळी तर कर्मफळे. पुढे कधीतरी ओवी येईन ती की तुम्ही मला कर्म अर्पण करा, त्यामुळे तुझं काय होऊन जाईल, कर्मफळांमुळे जे काय तुझ्या काय म्हणू संचितात साठलेलं असेल, जे काय संचित असेल ते सगळं जाळून जाईल. म्हणजे ते काही तुझ्या पुढे येणार नाही. ती कर्म तुला परत भोगायला नवीन जन्म घ्यावा लागणार नाही. म्हणून चित्त आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर करावे एवढं सांगताना त्यांनी आत्मस्वरूपाविषयी बोलण्याचा ठेका कुठे सोडलाय का भगवंतानी? त्यांनी नुसतं असं म्हणलं नाही, तू निष्काम कर्म कर, निष्काम उपासना कर, तू तुझं उचित कर्म कर. तसं नाही. तुला हे सगळं करण्याचं कारण असं आहे की तुला आनंदरूपतेकडे जाण्याची व्यवस्था तयार होईल. मुख्य जो विचार आहे आणि मुख्य आत्मप्रचिती. समर्थांचं म्हणणं काय आहे की आत्मप्रचिती हीच मुख्य प्रचिती आहे आणि ती सोडून बाकी सगळ्या प्रचिती कशा आहेत, त्या अलीकडच्या आहेत. जोपर्यंत मला आत्मज्ञानाचा मी आत्मा आहे हा अनुभव येत नाही तोपर्यंत काय आहे, हे सगळं अलीकडं आहे. आत्मस्वरूपाच्या बाबतीत विचार करायला गेलं तरी निरर्थक आहे आणि स्वरूपाकार झाल्यानंतरही निरर्थक आहे. मग आता कुठे निरर्थकता सिद्ध व्हावी? तर स्वरूपाकार व्हावं आणि निरर्थक ठरावं हा विचार आहे. म्हणून अंतिम काय सांगायचंय तर आत्मस्वरूपाची ऐक्यताच सांगायची आहे. निष्काम कर्मोपासनेचा अंतिम विचार नाही. पुढे असं म्हणतात, आणि हे कर्मे मी करता आचरेन या अर्था ऐसा अभिमान झणे चित्ता रिघोदेशी. आणि हे कर्मे मी करता, आणि हे कर्म आणि मी त्याचा करता म्हणून काय, आचरेन या अर्था. मग मला त्याचं फळ मिळालं पाहिजे. मी करतो म्हणून मला त्याचं फळ मिळालं पाहिजे, म्हणूनच मी ते कर्म करतोय. मला फळ मिळणार नाही तर कोणाला मिळालं पाहिजे? ऐसा अभिमान जणे चित्ता रिगो देशी. असा अभिमान मात्र स्वतःच्या चित्तात अजिबात येऊ देऊ नकोस. त्याने काय होऊन जाईल त्याची पुढची ओवी आहे ती आपल्याला सांगते, त्याचा परिणाम सांगते की असं अभिमान सहित तू कर्म केलंस तर काय होऊन जाईल, तुला काय प्रॉब्लेम तयार होईल. तर ते असं म्हणतात, तुवा शरीर पर नोहावे कामन जात सांडावे मग अवसरोनी भोगावे भोग सकळ.
तू जर इच्छा सहित कर्म भोगशील तर तुला त्याचं काय मिळेल, फळ, सुख मिळेल किंवा दुःख मिळेल. तुझं ज्या क्षणी तू योग्य कर्म केलेलं असशील त्यावेळी तुला लोक कौतुक करतील, सुख मिळेल. ज्यावेळी तुझ्या हातनं काही चूक घडलेली असेल त्यावेळी तुला लोक काय करतील, तुझ्यामुळे असं झालं म्हणून तुला काय होऊन जाईल, या कर्मातनं तुला दुःख प्राप्त होईल. पण वास्तविक तू कर्माचा करताही नाही आणि भोगताही नाही, मग असं दोघंही नाहीस, तर मग तू काय आहेस, तू अकर्ता आत्मरूप आनंदरूप आहे. मग असं असताना तू काय करावं, तर तुवा शरीरपण नोहावे. हे असं होण्याचं कारण काय, तर तुवा शरीरपण नोहावे याचा अर्थ तू देहबुद्धीच्या भावनेमध्ये वाहून जाऊ नकोस, म्हणजे तू देह तादात्म्यवान होऊ नकोस. इथं लिहिलाय अर्थ, तुवा शरीरपर नोहावे. आता शरीर म्हणलं ना की लक्षात ठेवायचं कायम स्थूल, सूक्ष्म आणि कारण, या 3 शरीराच्या भावातनं मी सुटलो पाहिजे. जोपर्यंत हे 3 शरीराचे भाव, स्थूल देह म्हणजे मी, जो माझ्या डोळ्यांना दिसतो तो मी, त्याच्या सत्तेवर माझं अस्तित्व अवलंबून. सूक्ष्म शरीर म्हणजे मी, माझं मन, माझी बुद्धी. माझ्या मनाचा तुम्ही विचारच करीत नाही. दुसऱ्याकडे भुणभुण काय असते सतत माझी, की तुम्ही माझ्या मनाप्रमाणे वागा तरच काय आहे, मला तुम्ही प्रिय आहात. माझ्या मनाविरुद्ध वागला तर तुम्ही कसे आहात, अप्रिय आहात. माझ्या बुद्धीचा निर्णयच योग्य होता, तुम्ही घेतला असतास तर तो कदाचित चुकला असता. याचा अर्थ काय झालं, सगळं माझं, म्हणजे माझी बुद्धी, माझं मन, सगळं माझ्याकडे तुम्ही लक्ष द्या, तुमचं तुम्ही बघा, मला ते नका विचारू. हा जो विचार आहे हा केवळ शरीराला धरून स्वतःच्या केलेला विचार आहे. आणि असा शरीराला स्वतःच्या धरून केलेला विचार जेव्हा येतो अंतःकरणात, तेव्हा तो मला सुख देतो किंवा दुःख देतो. म्हणून कामना जाता आगवे सांडावे. मी शरीर म्हणजे मी, ही कामना आत का तयार होते, ही इच्छाच आत का तयार होते, त्याचं कारणच एक आहे की कामना जाते. माझ्या अंतःकरणांमध्ये इच्छांचा पूर आलेला आहे आणि इच्छांचा पूर काय होतो, मला तो या अशा कामना करायला लावतो. म्हणून मला काय आहे, मी म्हणजे शरीर हा भाव सोडला पाहिजे. मी इच्छा करणारा जो मी आहे, जीवरूपाने असणारा, त्याच्या जो इच्छा करण्याचा जो सतत चाललेला धोषा आहे त्याला थोडंसं ब्रेकिंग केलं पाहिजे. कारण आत्मरूप मी इच्छा तयार करतो का, विचार एक जीवरूप मी आहे, एक आत्मरूप मी आहे. आत्मरूप मीच्या ठिकाणी इच्छा नाही, का नाही, कारण त्याच्या ठिकाणी मन नाही, बुद्धी नाही, अमन, अप्राण, अनेत्र, म्हणजे तो बघतही नाही, सगळं काही नाही. आणि इथे मात्र हा जो जीव आहे सावयव साकार असलेला, तो मात्र शरीरासहित आहे आणि त्याला बघता येतं, त्याला पाहता येतं, त्याला मनाच्या साह्याने कळून घेता येतं, त्याला कानाच्या साह्याने ऐकता येतं. म्हणजे याचा अर्थ काय झाला, शरीराच्या साह्याने या सगळ्या क्रिया करायच्या आहेत, पण त्याच्यामध्ये फक्त एकटा मी मिसळला की मात्र काय होऊन जातोय, गोंधळ होऊन जातोय. मग तेवढ्या विशेष मीलाच बाजूला कर. तेवढा विशेष मीच जर का तू कामना रहित केला, तेवढा विशेष मीच जर का तू शरीर विरहित केला, तर तू म्हणजे शरीर ही भावना फक्त दूर होऊन जाईल. सामान्य रूपाने शरीराचं जे काय पालन पोषण व्हायचं आहे तेवढ्यासाठी तुला जेवण पाहिजे, हे पाहिजे, ते पाहिजे, ते सगळं करशील तू. पण विशेषत्वाने मी हे करतो म्हणून मला हे सगळं मिळालं पाहिजे, हा भाव सोड. ही जी भाषा आहे ती या ओवीचा अर्थाची अशी भाषा आहे. मग अवसरोनी भोगावे भोग सकळ. भोग भोगायला काही परवानगी नाकारत नाहीये ज्ञानदेव. मग अवसरोनी, मग तुला योग्य वेळी योग्य भोग तू भोगायची व्यवस्था आहे. आता योग्य वेळी योग्य भोग आणि पर्याप्त रीतीने. महत्वाचं काय आहे, 3 प्रकार असतात, एक जरुरीपेक्षा जास्त, एक जरुरीपेक्षा कमी आणि एक पर्याप्त. पर्याप्त मध्ये त्या भोगलेल्या भोगांची चर्चा नाहीये. आपण लक्षात ठेवावं की आपण दिवसभरात विचार करावा की मी जेवढे म्हणून भोग भोगले रात्री 9 पर्यंत, ते आठवून बघावेत. आणि आठवून बघितल्यावर त्या भोगांचं जे भोगणं आहे ते माझ्या कितपत लक्षात राहिले हे बघावं. ज्यावेळी ते माझ्या लक्षात राहतं ना, की त्यावेळी समजावं की इथे काहीतरी मी विशेषत्वानी भोग भोगलेला आहे. आणि विशेषत्वानी भोग भोगलेला असल्यामुळे काय आहे, मला त्याचं काय मिळतंय, काटा येतो. तो काटा काय होतो, जरा जरुरीपेक्षा जास्त भोग मिळाला की बरं वाटतं, कमी मिळाला की दुःख होतं, आणि पर्याप्त मिळाला की अंतःकरण वृत्ती कशी राहते, सम राहते. मग ज्या वेळी माझी अंतःकरण वृत्ती सम राहते त्यावेळी काय आहे, तीच योग्य वेळ आहे. ती योग्य वेळ का आहे, कारण का ते भोग त्यावेळी भोगल्यानंतर मला त्याच्याविषयी अंतःकरणामध्ये अजिबात चर्चा होत नाही माझ्या.
हा महत्वाचा विचार. माझ्या अंतःकरणात ज्यावेळी चर्चा होणार नाही त्यावेळी तो भोग भोगलेला कसा आहे, पर्याप्त आहे. संतही आपल्याला तेच सांगतात, विषयजनित जे जे सुख तेथे असे परम दुःख. मग असं जे परम दुःख, पूर्वी गोड अंतिम दुःख, अशी जी काय भाषा आहे ती केवळ आनंदरूप होण्याच्या दृष्टीने उपयोगाची नाहीये आपल्या. म्हणून विषयजनित सुखामध्ये अजिबात सुख नसून मी काय केलं पाहिजे, माझं जे उचित कर्म आहे ते अजिबात सोडता कामा नये. पुढे असं ओवीत म्हणतायत, आता पार्था निशंक होई. लास्ट या श्लोकाचा शेवट करतायत ते, या संग्रामा चित्त देई येथ हे वाचून काही बोलू नये. तुला काय बोलायची काही गरज नाही, इतर बोलायचं नाही, इतर बडबड करायची नाही. आता पार्था निशंक होई, एवढं तुला मी कर्माविषयी सांगितलं. तुझं कर्म केल्या अजून तुला पर्याय नाही, निष्कामतेने करावंच लागेल, फलाशा विरहित होऊन करावंच लागेल. आता मग तुला याविषयी निशंक व्हायला काही हरकत नाही. या संग्रामा चित्त दे. हे जर तू या नको असलेल्या विचारातनं तुझं चित्त दूर केलं तर तू संग्रामाकडे या लक्ष देऊ शकशील, तरच तू युद्ध जिंकू शकशील. सगळ्या 5 पांडवांना, सगळ्या भावंडांना किंवा जे न्यायाने वागतायत त्यांना तू काय होऊ शकशील, एक आदराचं प्रतीक होऊ शकशील. येत हे वाचोनी काही बोलो नये. या युद्धभूमीवर युद्धा वाचून काही बोलूच नाही. आपल्याला लक्षात ठेवायचं असतं की कोणत्या वेळी काय बोलायचं हे कळलंच पाहिजे. श्री गुरूंकडे गेलो ना तर साधनेच्या शिवाय बोलूच नाही. आपली नुसती निरर्थक बडबड चाललेली असते. काका तुम्हाला वडी देऊ का, काका तुम्हाला हे देऊ का, हरकत नाही द्यायला, वाद नाही. कारण का आधी प्रसन्न करायचं असतं. प्रसन्न करून मग आपण आपले काय अभ्यास केले असतील तर, अभ्यास केले असतील तर प्रश्न विचारायचे असतात. आणि ते जर करत नाही तर मग काय होतं, मी वडीतच वाहून जातो. माझं चिवडा देण्यातच वाहून जातो. आणि मग युद्धभूमीवर काय करावं, युद्धाविषयीच प्रश्न विचारले पाहिजेत. युद्धभूमीवर जर का पाटी पेन्सिल घेऊन बसला, आता मी अध्ययन करतो, कसं झाले, युद्धभूमीवर तलवारीची भाषा आहे. आणि ज्यावेळी अध्ययनाला बसतो त्यावेळी मात्र काय आहे, अध्ययनाची भाषा आहे. म्हणून इथे क्लिअर कट असतं. भगवान श्रीकृष्ण आपल्याला सांगतात की तुम्हाला हे एवढं आता कळून घ्यायला पाहिजे, कारण तुम्ही आता कसे आहात, तुम्ही प्रगल्भ आहात. असा जो विचार अर्जुनाला मांडलेला आहे की आता तू एवढा मोठा प्रगल्भ झालेला आहेस, 3 अध्यायाचा प्रगल्भता आलेली आहे, दुसऱ्या अध्यायात तर स्थितप्रज्ञाची लक्षणंही सांगून संपलेली आहे. मग असं असताना तू हे युद्धभूमीवर तुझी भाषा आहे ही मात्र कशी आहे, अत्यंत चुकीची आहे. म्हणून काय बोलावं हे सुद्धा आपल्याला काय आहे कळून घेण्याची गरज आहे. पुढचा ओवीचं म्हणणं असं आहे, तेही सकळ कर्मी वर्तत जाणपा कर्मरहित, म्हणून हे निश्चित करणीय गा. ते देखील सर्व कर्मात राहून अकर्मच असतात असे जाण, म्हणून माझे हे मत आचरण्यास निश्चित योग्य आहे. आता कोणतं मत, की मी सांगतो तुला, कोण म्हणताय, भगवान श्रीकृष्ण म्हणतायत की मी तुला सांगतो ते कुठलं मत, ते माझं मत मी तुला सांगतो. आणि ते मत असं आहे की तुला तुझं कर्म करावं लागेल, पुन्हा निष्काम आणि पुन्हा फलाशा रहित. आता हे जे काय आहे हे सगळं जे आहे ना, हेच निर्दोष मत आहे. अबाधित आणि निर्दोष मत कोणतं आहे, तर हेच आहे. दुसरी मतं वगैरे मतांतर असतील ती येणार आहेत पुढे, ती त्यावेळी कशी त्याज्य आहेत ती बोलली जातील. पण हे जे निर्दोष अबाधित मत आहे माझं, तेच तू स्वीकारावं लागेल. आणि ते स्वीकारून तू जर का भगवंतावर श्रद्धा ठेवून मत्सररहित होऊन जर का तू हे सगळी कर्म करशील तर काय होऊन जाशील, तू कर्मात राहूनच अकर्म होशील. आता अकर्म शब्दाचा इथं अर्थ कर्म करून तू अकर्ता राहशील. अकर्म या शब्दाचा अर्थ तू करून न केल्यासारखा राहशील. आता करून न करणं हा जो विचार आहे त्याच्यामध्ये काय आहे, त्या करण्यावरचं आपल्याला काय करायचं आहे, मीपणा तेवढा टाकायचा आहे विशेषत्वाने असलेला. आणि म्हणून माझे हे मत आचरण्यास निश्चित योग्य आहे. मत्सर रहित होऊन कर्म करणे हेच काय आहे, हे एक अकर्माचं लक्षण आहे. समोरचे जे तुझ्या पुढे योद्धे उभे राहिलेले आहेत ते सगळे द्वेषाने भारलेले आहेत, पण आता ते तसे, म्हणून मी तसाच असावा काय, त्यांनी काही केलं म्हणून मी काही केलं, याला काय अर्थ आहे, असं नाहीये. म्हणून तुला जर का कर्म करायचं असेल तर तुला ते निष्काम, मत्सर रहित आणि कामना रहित केलं पाहिजे. पुढे म्हणतायत, नातरी प्रकृतिमंत होऊनी इंद्रिया लळा देऊनी जे हे माझे मत अव्हेरुनी ओसंडिती. अरे पुढच्या ओळीतच आता काय झालं की माझं जे म्हणणं आहे की मत्सर रहित होऊन कर्म करा, आता त्याचा काय करतात, ते निषेध करतात. नातरी प्रकृतिमंत होऊनी
इंद्रिया लळा देऊनी जे हे माझे मत अव्यरुनी वसंडिती. आता जे लोक देहादी प्रकृतीशी तादात्म्याला प्राप्त होऊन इंद्रियांना विषयांची गोडी लावून आणि कर्माविषयी माझ्या मताचा तिरस्कार करून त्याग करतात, म्हणजे माझ्या म्हणण्याचा ते त्याग करतात. कशा पद्धतीने की देह प्रकृतीशी तादात्म्याला पाहून. आता इथं प्रकृती शब्दाचा अर्थ अविद्या असा घ्यायचा. म्हणजे हे काय होतात, हे अविद्याग्रस्त होतात. आणि अविद्याग्रस्त झाल्यामुळे काय होऊन जातं, त्यांना मी आणि माझं लळा कशाचा वाटतो. अविद्याग्रस्त जे असतात आत्मस्वरूपाच्या दृष्टीने अज्ञानी जे असतात त्या सगळ्यांना लळा कशाचा असतो, जे प्राणी या कामीवरू प्रपंचावरी अति आदरू म्हणून पडिला विसरू स्वबोधाचा. म्हणजे स्वबोधाचा विसर आणि मी करण्याविषयी असलेलं सतत काय आहे ते वर्तन. आता हे जे काय वर्तन आहे ते केवळ इंद्रियांचा लळा देऊन केलेलं असतं. म्हणजे सगळी कर्म जी आहेत ती इंद्रियांच्या साह्याने केली जातात, हे अगदी बरोबर आहे. पण कर्माला आज्ञा देणारं कोण आहे, ते मन आहे. मग मनाने कर्माला इंद्रियाला आज्ञा द्यायची आणि मग इंद्रियानी ते कर्म जसं पाहिजे तसं करायचं. म्हणजे आधी कशात इच्छा निर्माण होते, मनात निर्माण होते. मग इथे पहिल्यांदा आधीच्या श्लोकांमध्ये काय सांगितलं की तू कामना जातच सांडावे, म्हणजे तू कामना सोड, शरीर पर भाव सोड. पण आता हे मत कोणी ऐकत नाही. आता ऐकत नाही आणि मग मत्सरासहित जे वर्तन करतात ते माझ्या मताचा त्याग करतात आणि मग माझ्या म्हणजे भगवंताच्या मताचा त्याग करतात आणि मग काय होऊन जातात, ते वागतात. आता ते वागतात तर ते कसे आहेत, तर ते लोक मूढ आहेत. जे मूढ लोक माझ्या मताला क्षुद्र समजतात. म्हणजे ती लोक कशी आहेत, मूढ आहेत. आणि मूढ आहेत या शब्दाचा अर्थ अज्ञानी आहेत. आणि अज्ञानी आहेत म्हणून त्यांच्याकडनं हे सगळं काय आहे वर्तन घडतं. नास्तिकाचं वर्तन का घडतं, तर ते म्हणतात आमचा देवावर विश्वास नाही. देवावर विश्वास नाही म्हणजे कोणावर विश्वास नाही, भगवद्गीतेवर आमचा विश्वास नाही. म्हणजे काय, त्यांनी सांगितलेल्या तत्वज्ञानावर विश्वास नाही. आणि असं जेव्हा बोललं जातं त्यावेळी ते जे बोलणं आलेलं असतं ते केवळ द्वेष मोह मत्सरातनं आलेलं असतं. आणि असं बोलणं काय आहे ते आपल्याला काही उपयोगाचं नाही. किंवा आणखीन एक प्रकारे बोललं गेलं की स्वर्गादीच्या अपेक्षेने बोललं गेलं तर कर्मासंबंधी म्हणजे यज्ञासंबंधी जे बोललेले विचार आहेत तर ते काय म्हणतात कर्मवादी, तो स्वर्गच हा मोक्ष आहे. भगवान श्रीकृष्णांनी कुठे म्हणलंय का की कर्मानीच मोक्ष मिळतो म्हणून, कुठेही 18 अध्यायापर्यंत भगवंतानी म्हणलेलं नाही. याचा अर्थ हे कर्मवादी काय झाले, भगवंताच्या मताविरुद्ध बोलणारे झाले. आणि भगवंताच्या मताविरुद्ध जे बोलतात त्यांचं कल्याण या जन्मात तरी काय, कोणत्या जन्मात व्हायची शक्यता आहे, हे आपल्याला लक्षात घ्यायची गरज आहे. म्हणून माझं मत कोणाचं असलं पाहिजे, भगवंताचं मत असलं पाहिजे. माझं मत हे श्रीगुरु मत असलं पाहिजे. आणि जोपर्यंत असं घडत नाही तोपर्यंत माझं कर्म, मी करत असलेलं कर्म हे सुधारण्याची व्यवस्था तयार होत नाही. मग ती लोक कशी असतात, ते मोह मदिरा भुलले, विषय घेरिले, अज्ञान पंकी बुडाले, निभ्रांत मनी. हे सर्व लोक अविचार रूपी दारू पिऊन भ्रमिष्ट झालेले आहेत. विषयरूपी विषाने संचारले आणि ज्ञानरूपी चिखलात बुडाले असे तू निसंशय समज. ही जे त्याच्या आधीचा श्लोक सांगून झालाय ना, त्याच्या विरुद्ध एक्झॅक्टली श्लोक सांगतायत. तर हे सगळे अज्ञानी लोक जे आहेत त्यांनी अविचार रूपी दारू प्यायलेली आहे. दारू प्यायल्यावर जसा मनाचा ताबा निघून जातो तसाच यांचा काय झालेला आहे, यांच्या मनाचा ताबा या अविचाराने घेतलेला आहे. आणि यांचा अविचार काय आहे की तो एकच अविचार आहे की ते द्वेष मोह मत्सर सहित आहेत. आणि असे सहित असल्यामुळे त्यांच्याकडनं चांगलं काही घडण्याची व्यवस्थाच नाहीये. आणि चांगलं काही घडण्याची व्यवस्था नसल्यामुळे काय झालेलं आहे, विषयरूपी विषय त्यांच्यामध्ये संचारलेला आहे. आता धृतराष्ट्राला काय म्हणलं आपल्या माऊलींनी, की हा चिखलात रुतलेला रेडा आहे. किती जर का याला काढायचा म्हणला तर हा निघणंच शक्य नाहीये. पहिल्यांदा सैन्य जमल्या त्यांनी काय केलं, त्या दुर्योधनाचं सैन्य कसं काय व्यवस्थित आहे ते मला आधी सांग. आता ही भाषा का तयार झाली, कारण त्याला पांडवांविषयी द्वेष मोह मत्सर होता. आणि एक्झॅक्टली तो ह्या पद्धतीने वागलेला होता पांडवांशी, मत्सर सहित वागलेला होता. म्हणून काय झालेला होता, तो पुत्राच्या मोहात होता, तो राज्याच्या मोहात होता. आंधळा असून मोहात असणं ही मोठी विलक्षण गोष्ट आहे, की ज्याला स्वतःचं धड काही करता येत नाही. आंधळ्या व्यक्तीला स्वतःचं करताना किती रस्ता ओलांडताना त्रास होतो, दुसऱ्याचा हात धरावा लागतो. इथं कुठलंही इक्विपमेंट लावायचं म्हणलं तर त्याला खूप अवघड असतं जीवन. पण हे डोळे असून काही माणसं अशी असतात आणि डोळे नसताना हे सगळे एवढे गोंधळ करू शकतो हा माणूस. म्हणजे हा केवढा मोठा विषयरूपी
काय म्हणूया सर्पाने झपाटलेला माणूस आहे, हे लक्षात घ्यायची गरज आहे. असं आपल्या अंतःकरणात मात्र अजिबात काही उपयोग नाही. त्यासाठी त्यांनी 2-3 उदाहरणं दिली. त्यांनी म्हणलं प्रेताच्या हातात रत्न दिलं तर काय होऊन जाईल. आता प्रेताच्या हातात रत्न दिलं तर त्या प्रेताला काही उपयोग नाही. आणि एखाद्या आंधळ्याला हा सूर्योदय दाखवतो तुला आता, म्हणलं कसं काय शक्य आहे त्याला, हे पाहता येणं शक्य नाही. ही ज्ञानेश्वर माऊलींची खासियत आहे. म्हणून काय आहे त्याप्रमाणे मूर्खाला मी सांगितलेला हा विचार समजत नाही. कुठला? निष्काम कर्म, निष्काम उपासना, म्हणजे नियत कर्म कर, निष्कपट होऊन कर, तू करतो असा भाव ठेवू नको आणि फलाच्या रहित कर. ह्या गोष्टी मूर्खाला कळण्याची शक्यताच नाहीये. मग काय आता? म्हणून हे काय आहे, हे सगळं त्यांचं जे बोलणं असतं ना, ते परमार्थाच्या विरुद्ध असतं. म्हणजे भगवद्गीतेत जो शेवटी म्हणूया मोक्ष हा जो विचार सांगितलाय की मोक्षरूपी प्रसाद हा 18व्या अध्यायाच्या शेवटी मला जो मिळाला पाहिजे, तो प्रसाद या अशा लोकांना कुठेही मिळण्याची व्यवस्था नाही. हा जो विचार आहे हा आपल्या दृष्टीने त्याज्य आहे. म्हणून याचा विचार आपण फार मोठा न करता याची तोड कशी करायची हे पुढे काही श्लोकांमध्ये येणार आहे, त्याचा विचार आपल्याला खूप महत्वाचा आहे. यातला शेवटचा श्लोक असं सांगतो, पतंगादीपी आलिंगन तेथ त्यासी अचूक मरण, तेवी विषयाचरण आत्मघाता. पतंगादीपी आलिंगन म्हणजे त्या पतंगाने काय करायचं, दीपाचं त्या आलिंगन घ्यायला जायचं, तिथं त्याचं मरण निश्चित आहे. तसंच हे जे असे लोक आहेत मत्सर सहित सहित असे जे मत्सर सहित असलेली जी लोक आहेत, विषयाचरणातच जे लडबडून पडलेले आहेत, त्यांचा आत्मघात नक्की आहे. म्हणजे त्यांचा आत्मनाश होणार आहे. याचा अर्थ ते जाणार आहेत आणि परत परत जन्माला येणार आहेत. म्हणून हा शब्द आला की समजायचं की आता त्याच्या विरुद्ध भाषा सुरू झालेली आहे. परत आपल्या बाजूचा विचार आता सुरू झालेला आहे. म्हणून इंद्रिय एके जाणतेनी पुरुखे, लाळाविन कौतुके आदी करून. म्हणून जाणत्या पुरुषाने एका देखील इंद्रियाचे कौतुकाने, आवडीने, प्रेमाने व अन्य कोणत्याही कारणाने लाड करू नयेत. हा त्याचा भाग आहे. थोडासा जरी आपण काय म्हणूया एक्सक्यूज दिला की काय झालं, फार एक छान म्हणजे मजा असते की सकाळी 6ला जाग येते. वास्तविक 6ला जाग आल्यानंतर अंथरुणातनं उठावंच लागतं. समजा 6 वाजता उठण्याची तिथे व्यवस्था आहे जाग आल्यावर. आता त्यानंतर काय होतं, राहू दे, त्यांनी काय होतंय, जरा पडू एक अर्धा तास. बरं, अर्धा तास पडल्यानंतरही काय करायचंय, उठायचंच. तासभर पडून राहिला तरी सुद्धा काय करायचंय, उठायचंच आहे ना. मग 6 वाजता उठलं तर काय बिघडलं, हा त्यातला मुख्य मुद्दा आहे. त्याने 1 तास माझा वाचतो आणि तो 1 तास मी माझ्या परमार्थाच्या अभ्यासाला लावू शकतो. आणि मग मी म्हणतो श्री गुरूंकडे जाऊन की मला वेळच मिळत नाही हो काका, आता मी काय करू. आता काय करू, तू तुझं बघ. आता अंथरुणावर किती वेळ झोपून राहायचंय तुला ठरवावं लागेल. 1 तास झोपायचंय का आणखीन 12 वाजेपर्यंत झोपायचंय. असं जे काय आहे वर्णन आपल्या आयुष्याचं, हे एक्सक्युजेस देण्याचं आहे की आपण आपल्या शरीराला, इंद्रियांना खूप काही काय म्हणूया एक्सक्युजेस देतो. त्याला काय करतो आपण, जाऊ दे म्हणतो, राहू दे छान आहे. अरे छान आहे काय झालं, आता तुझं वय वाढत गेलंय. आता वय वाढलंय तर आता काय झालं पाहिजे, थोडासा बदलही दिसला पाहिजे ना वयानुसार ऍटलिस्ट. पण तसा बदल दिसत नाही. म्हणून जाणत्या पुरुषाने, इथं नेणत्या पुरुषाविषयी बोलतच नाहीयेत माऊली, कारण जाणतेने गुरु भजिजे तेणे कृत कार्य होईजे ही माऊलीची भाषा आहे. म्हणून जाणत्या पुरुषाने, ज्याला आत्मस्वरूप जाणून घ्यायचं आहे असा तो जाणता पुरुष, त्या जाणत्या पुरुषाने एका इंद्रियाचेही चुकून लाड पुरवू नये. एका इंद्रियाचे चुकून जरी लाड पुरवायला गेला तर त्यात त्याचं किती आयुष्य वाहून जाईल हे त्याला सांगता येत नाही. आपल्याला खूप लक्षात ठेवावं की डोळा नावाचं इंद्रिय आहे आणि टीव्ही नावाचं काय आहे पुढे एक इन्स्ट्रुमेंट आहे. तर त्या डोळा नावाच्या इंद्रियाला जर का आपण समजा एक 15 मिनिटं पाहूया असं म्हणलं की मग काय होऊन जातं, काय होतंय 16वा मिनिट पाहूया, अशा रीतीने तो कधी 4 तास टीव्ही पाहून होतो त्याचा कळत नाही. आपण कितीतरी वेळ असा वाया घालवतो आणि मग मी म्हणतो मला माझ्या अभ्यासाला वेळ मिळत नाही. ही जाणत्या पुरुषाची लक्षणं नाहीत. म्हणून जाणत्या पुरुषांनी या इंद्रियांचे कौतुकाने देखील लाड करू नयेत. त्याला कायम काय करावं, धाकातच ठेवावं. धाकात ठेवलेलं बरं असतं. काही वेळा आईवडील म्हणतात, फारच तुम्ही तुमच्या मुलाला धाकात ठेवलेलं आहे की त्याला चॉकलेट दिलं तरी तो नाही म्हणतोय, त्याला काही दिलं तरी नाही म्हणतोय. पण बरं असतं, थोडं धाकात ठेवणं काही चूक नाहीये. तसंच आपण आपल्याला धाकात ठेवावं. आणि असं जर धाकात ठेवलं तर इंद्रियांच्या ज्या फजिती आहेत त्या सगळ्या फजिती वाचून मी काय होऊ शकतो, अभ्यासाला
लागू शकतो. म्हणून या इंद्रियांचं कोड कौतुक काही करू नये. कारण त्याचं कौतुक करणं म्हणजे काय आहे? त्याचं कौतुक करणं म्हणजे त्यांनी 2 उदाहरणं दिलेली आहे की विषारी सापाशी खेळता येईल काय, किंवा वाघ घरात पाळता येईल काय. आपण विषयांचं कौतुकाने लाड करणं म्हणजे काय झालेलं आहे, तो साप आणि वाघ पाळण्यासारखं आहे. आता ते कधी आहे, ते कधी आपल्याला चावतील याचा नेम आहे काय? घरात पाळला खरा, 10 वर्ष पाळला, पण कधीतरी एखाद दिवशी त्याला जर भूक लागली आणि मिळालं नाही काही वेळेवर, तर तो आपला फडशा पाडीलच ना. हे आपल्याला कळतात. हे विषय असेच असतात. हे विषय द्वेष मोह मत्सर सहित असतात आणि ते माझा कधी फडशा पाडतात मला कळतच नाही. म्हणून आपल्याला समजून घ्यायचं असतं की लक्षात काय असतो की हे विकार, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत, या सगळ्या कशा आहेत, येणाऱ्या आणि जाणाऱ्या आहेत. हे विकार, देहाचे विकार कसे आहेत, येतात, काही काळ टिकतात आणि कालांतराने जातात. मग हे विकार कोणाचे आहेत? शरीराचे आहेत. पण आत्मरूपमीचे विकार आहेत काय? मग असा विचार केला तर मग काय होऊन जातं, या नको असलेल्या विचारातनं आपल्याला हळूहळू काय करता येते, आपली एक्झिट घेता येते. आपण त्याच्यापासून बाजूला होऊ शकतो, त्याचं साक्षीत्व करू शकतो. आणि जोपर्यंत साक्षीत्व घडत नाही तोपर्यंत काय आहे, तोपर्यंत आपला खेळ चाललेला आहे. मग आम्ही म्हणतो आम्ही 12 वर्ष अभ्यास करतोय, पुढे आम्ही काय, आमची 25 झाली, 2 तप झाली, पुढे काय, पुढे आहे तसंच आहे ना, ज्ञानेश्वरीतलं ज्ञ कळत नाही. अशी भाषा का तयार होऊन जाते? कारण माऊलींना समजून घ्यायचा मी प्रयत्नच करत नाही. श्रीगुरूंकडे जाऊन ते समजून घेण्याचा विचारच माझा नाही. असं चालेलच कसं? म्हणून इथे काय आहे, आपल्याला समजूनच घ्यायला पाहिजे की संपत्तीने केवळ नश्वर देहाचेच काय म्हणून पोषण करावे. संपत्ती कमवावी, वादच नाही, पण किती कमवावी, त्याचं लिमिट, मूल्य, मर्यादा वगैरे ते कळलंच नाही. आणि शेवटी काय झालं, एक दिवस अंथरुणावर पडण्याची वेळ आल्यावर म्हणतो की सगळं काही कमवलं, पण आता काय करायचं, आता काय करायचं, ह्याच्यातच म्हणणं हे सोडून जायचं, मला काय आहे, त्रास होतोय. असं का तयार झालं? समाधान नावाची गोष्टच मिळाली नाही मला. म्हणून इथे काय आहे, शेवटी या ओळीमध्ये म्हणतात, मग हे 5 मेळावा शेखी अनुसरेल पंचत्वा, ते वेळी केला के गिवसावा शीण आपुला. बरे, हे शरीर म्हणजे 5 महाभूतांचा जमाव आहे, म्हणून ते शेवटी पंचभूतात विलीन होणार. मग त्यावेळी आपण केलेले कष्ट कुठे शोधावेत? ज्यावेळी जायची वेळ येते या दृश्य पसाऱ्यातनं, त्यावेळी हे सगळं एवढं कमवलं, लाखो करोडोची संपत्ती कमवली, आणि काय राहून गेलं? समाधानच तेवढं राहून गेलं, आत्मस्वरूपाचं समाधानच तेवढं राहून गेलं. मग आता कुठे शोधायचं ते? आता ते तर शोधायला वेळच मिळालेला नाही. सगळं जीवनच कशात निघून गेलं? एक आबाड कष्ट करण्यातच निघून गेलं. मी आणि माझं करण्यातच निघून गेलं. मग असं सगळं जे काय निघून गेलेलं आयुष्य आहे, ते केवळ फोलकट आयुष्य वाया घालवलेलं आहे. वास्तविक या नरदेहाचे संबंधे बहुत पावले उत्तम पदे, अहंता सांडूनी स्वानंदे सुखी झाले. ही समर्थांची भाषा आहे की नरदेह स्तवन हे वाचावं, आणि ते वाचल्यावर लक्षात येतं की हे नरदेह मोठे घबाड, परंतु पाहिजे जाड विवेक रचना. मग ही नरदेह मोठं घबाड योग आहे. पंचांगात 50 वेळा घबाड योग पाहिले जातात, पण ज्यावेळी या नरदेहाचं घबाड योग असतो तिथे मात्र काय असतो, तिथे पालथा पडलेला असतो. त्याला काय अर्थ आहे? पंचांगातले घबाड योग हे आधी जन्माला आला हाच घबाड योग झालेला आहे, परत कधी येईल हे माहित नाही. पण असे काहीतरी विचित्र योग आपण जीवनात धारण करतो, आणि मला जे मिळवायचे ते मी मिळवत नाही. माऊलींना हे अजिबात मान्य नाही. म्हणून केवळ देहवर्ण ते जाणे उघडी नागवण, या लागी येता अंतःकरण देयावे गना. म्हणून केवळ देहाचे पोषण करणे म्हणजे उघड उघड नुकसान आहे. या जाणत्या मनुष्याने केवळ देह पोषणाकडेच लक्ष देऊ नये. जाणत्याने काय करावं? नरदेहाच्यानी संबंधे अहंता सांडायचा कुठेतरी प्रयत्न केला पाहिजे. आणि नाही केला तर काय आहे, मग पुन्हा जन्म आली याचे फळ. नाही झालं सार्थक, आता काय करायचं? भूमिभार समर्थांच्या भाषेत. मग झालं. मग ते लोक दूषण देतात, जन्माला आला डॅश डॅश आणि पाणी वाहता वाहता मेला. ही झालं. ही सगळी जी काय दूषण आहेत ना, ही केवळ नागवण आहे. काय असतं, ज्ञानदेव काय करतात, शालजोडीत मारतात. म्हणून ज्ञानदेवांची भाषा कशी आहे, ती थोडीशी सोफिस्टिकेटेड, आणि सोफिस्टिकेटेड असल्यामुळे सॉफ्टली ते फटके लावतात. माझं काही कळतच नाही, म्हणजे आता काय आहे, फटकेच समजत नाही. म्हणून इथे काय आहे, ही उघड उघड नागवण आहे. मी माझाच नागवला जातो, आणि असं नागवून जाऊ नये ही माऊलींची इच्छा आहे. म्हणून ती काय गडबड करते,
किती म्हणती तुला तुझं नियत कर्म करावं लागेल, मला म्हणतीये नंतर पुन्हा निष्कपट म्हणजे पुन्हा निष्काम झालं पाहिजे, पुन्हा तिसरा वर्ग फलाशा रहित. हे असं काही नाम जर आपले पक्के असतील, मधून मधून ते बोलले गेले ना, तर त्या अध्यायाचं जे फलित आहे ते माझ्या पुढे सहज येतं आणि ते आपल्याला आपल्या अभ्यासाला घेऊन जातं. पुढे असं म्हणतात, यरवी इंद्रियांची या अर्था सारिखा विषय पोषिता संतोष कीर चित्ता अपजेल. एरवी इंद्रियांच्या इच्छेप्रमाणे विषय पुरवले असता चित्ताला संतोष प्राप्त होतो हे खरे, पण किती वेळ? पुन्हा काय आहे, किती वेळ? की विषय जर का आपल्या अनुकूलतेने घडला, आपल्या अनुकूलतेप्रमाणे मिळाला, माझ्या मनासारखी एखादी गोष्ट घडली, तर मग काय होऊन जातं, मला बरं वाटतं. पण किती वेळा? ज्यावेळी मी आयुष्याचा एक पट पाहतो 60 वर्षाचा, त्यावेळी माझ्या आयुष्यामध्ये माझ्या मनाप्रमाणे घडलेल्या गोष्टी सगळ्या अशा त्या कॅल्क्युलेट केल्या तर त्या येतात काय असतील 10, 20, 50. आणि पुढे इकडं न काय म्हणूया माझ्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टी त्या येतात 10,000. म्हणजे इतकं व्यस्त प्रमाण असतं. पण तरी सुद्धा किती व्यस्त, सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. म्हणजे एवढं व्यस्त प्रमाण असताना सुद्धा मी आत्मरूप आहे, मी सुखरूप आहे, या भाषेकडे माझं लक्ष का जात नाही संतांच्या? त्याचं कारणच आहे की त्यांची भाषा मी ज्या प्रमाणात अडॉप्ट करायला पाहिजे त्या प्रमाणात मी अडॉप्ट केलेली नाही. पुढे असं म्हणतायत, तैसे अभिलाषे येणे कीजेल, विषयाची आशा धरीजेल, तरी वरपटा होईजेल क्रोधा नळा. तरी या विषयाभिलाषाने मनुष्याची हानी केली जाईल. जर विषयांची आशा धरली तर विषयप्राप्तीच्या मार्गात कोणी विघ्न केल्यास त्याविषयी क्रोध निर्माण होतो. म्हणजे काय आहे, हे विषय काय करतात, माझ्या अनुकूलतेमध्ये आले तर मला बरं वाटतं, मध्ये कोणी आडवा आला तर काय, त्याच्याविषयी राग येतो. हा मध्ये आडवा आला म्हणून त्याच्याविषयी राग, तो आडवा आला म्हणून त्याच्याविषयी राग. मग आलेली प्रत्येक व्यक्ती काय आहे, हा ती क्रोधातलीच असते. हा सहसा काही तो एखादा प्रेमाचा माणूस आला असं नसतंच. हे असं घडतंच का? त्याचं कारणच असं आहे की कोणी विघ्न केलं तर क्रोध येतो आणि मग हे जे काय क्रोध येणं आहे, सतत क्रोधरूपी अग्नीला भक्षण करण्यास आपणच पात्र होऊन जातो. म्हणजे असं जे काय पात्र होणं आहे, क्रोधा नळा, म्हणजे त्या क्रोधाग्नीला मी पात्र होणं, म्हणजे तो क्रोधच सतत करत बसणं, हे काय केवळ लक्षण काय आहे, हे मी थोडंसं इंद्रियाला काय केलंय, जणू काही ढील दिलेली आहे आणि या ढिलेचा परिणाम आहे. आणि हा ढिलेचा परिणाम असा होतो, माझ्या मध्ये आला तर राग येतो आणि मला अनुकूल आला तर बरं वाटतं. मग आता काय करायचं? पुढे असं म्हणतात, येथ तैसीची परी आहे म्हणून संग हा तुझं नोहे, परी पार्था दोन्ही काम क्रोध हे घातक जाणे. या वैषयिक सुखाचा देखील असाच प्रकार आहे, म्हणून तुला हा विषयाचा संबंध योग्य नाही, कारण त्यापासून कामक्रोध उत्पन्न होतात. अर्जुना, कामक्रोध हे दोन्ही परमार्थाचे घातक आहेत असे जाण. म्हणून तू काय कर, या कामक्रोधातनं तुला जर का सुटका करून घ्यायची असेल तर इंद्रियांना तू अजिबात सैल सोडता कामा नये. त्यांचे सतत काय म्हणूया, हा त्याचे काय लावलेले, त्यांच्या गळ्यात घातलेले पट्टे असं म्हणूया. त्या इंद्रियांच्या प्रत्येक गळ्यात घातलेला पट्टा आहे, तर त्या पट्टा किती त्याला ढील द्यायची याचं आपल्याला ठरवलं पाहिजे. आणि तो इतकाच ढील असला पाहिजे की त्यामुळे माझी अंतःकरण वृत्ती सुखी होता कामा नये आणि दुःखी होता कामा नये, क्रोधित होता कामा नये. म्हणून हा आश्रयोची न करावा, मनेही आठवून न धरावा, एक निजवृत्तीचा बोलावा नासू नेती. म्हणून विषयांचा आश्रयच करू नये, मनात त्याची आठवण देखील होऊ नये. मनात एक स्वधर्माचा जिव्हाळा ठेवावा, तो मात्र नष्ट होऊ देऊ नये. हा जिव्हाळा कशाचा ठेवावा? स्वधर्माचा. आणि स्वधर्म कर्म हा जो जिव्हाळा आहे तो कायम ठेवला पाहिजे. म्हणून विषयांचा आश्रयच करू नये. आता विषयांचा आश्रय होणार नाही अशी काही भाषा आहे का? डोळे उघडले की विषय समोर दिसणारच आहेत. डोळे उघडले, सकाळ झोपेतनं उठला, डोळे उघडले, रूप दिसलं, छत दिसलं. अरे पण छत दिसलं, छताविषयी जर का डोक्यात विचार आला, म्हणजे वास्तविक उठल्यावर काय आहे, प्रभाते मनी रामचिंतित जावा. आणि प्रभाते मनी काय झालं, छताचा रंग जरा फिकट होत चाललाय. आता ह्याचा काय अर्थ आहे? म्हणजे आपण काय विचार करतो हे लक्षात घ्यायची गरज आहे. म्हणून हे सगळे जे विषय बनवणारे
जी माझी मनाची कृती आहे ती मला शांत करावी लागेल. नंतर काय होईल, या विषयांना माझ्या मनात देखील आठवण येऊ नये, कारण ती आठवण काय करते, पुढे पुढे ती एकाला एक काय म्हणूया टोक जोडीत जाते, वाक्याला वाक्य जोडीत जाते, शब्दाला शब्द जोडत जातो आणि तो विषय काय होऊन बसतो, असतो एका ओळीचा, होतो 10 पानाचा. असं काहीतरी मोठं चिंतन त्या विषयांचं होतं. आणि मग ते समर्थ म्हणतात, सांडून रामा आनंद घन, करी जो विषय चिंतन, तया लोलंगतासी समाधान कैसे. समाधान पाहिजे आणि चाललंय विषय चिंतन, याला काय अर्थ आहे? म्हणजे चाललाय दुःख नदीकडे आणि पाहिजे सुख. आता दुःख नदीत बुडाल्यावर तू काय होणार आहे? भवनदी ही दुःख नदी आहे. मग इथे तुला कुठेही सुख मिळण्याची व्यवस्था नाही, पण सुखरूप मात्र त्या नदीचं अधिष्ठान आहे, ते मी आहे. ते कळून घेतलं तर मला माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था तयार होऊ शकते. म्हणून आठवण देखील मनात आणू नये. आली आठवण तर काय करावं, तिला तिथेच शांत करावी. बाबा रे, तुला मी जर का थोडासा जरी काय म्हणूया ढील दिला तर तू माझ्या मानगुटीवर बसण्याची व्यवस्था आहे. पुढची ओवी असं सांगते, अगा स्वधर्म हा आपुला, जरी का कठीण जाहला, तरी हाची अनुष्ठीला भला देखे. अरे असे पहा की आपला जो स्वधर्म आहे तो जरी यथासांग आचरण करण्यास कठीण असला तरी त्याचेच आचरण केले तरी तोच चांगला आहे. आता स्वधर्म म्हणजे काय, की माझ्या वाटेला जे काम आलेलं आहे तो स्वधर्म, आणि तो जो स्वधर्म आहे तो मी नीट करावा. आणि तो सोडून जर मी इतर काही गोष्टी करत असेल तर त्याचा उपयोग काय? पूर्वीची व्यवस्था होती, काय म्हणूया चातुर्वर्णावरची व्यवस्था होती, बरोबर. आणि त्या वर्णानुसारच, त्या कर्मानुसारच त्याचा वर्ण ठरायचा. अध्ययन केलं की तो काय व्हायचा, ब्राह्मण व्हायचा. युद्ध करायला गेला की तो क्षत्रिय व्हायचा. व्यापार वगैरे केला की वैश्य व्हायचा. आणि साफसफाई केली तर तो शूद्र व्हायचा. पण त्यात दोष काय आहे? त्यात इथे कुठल्याच कामाचा दोष नाहीये. वास्तविक दोष आपल्या अंतःकरणात आहे. नेहमी लक्षात ठेवावं की कुठल्याही कामात दोष नसतो, कुठल्याही सिस्टीम मध्ये दोष नसतो. त्या सिस्टीम अप्लाय करणाऱ्या अंतःकरण वृत्तीत दोष असतो. हे लक्षात घ्यायची गरज आहे. म्हणून इथे काय आहे, आपल्याला हा जो विषय आहे, माझं जे स्वकर्म आहे ते करण्यातच माझं हित आहे, कारण त्यांनी माझं चित्त शुद्ध आणि शांत होणार आहे. म्हणून असे जे काय दृष्टांत येतील ते आपल्याला कळले पाहिजे. मला अभ्यास करायचं, कर्म करायचं असेल तर ते मला करावंच लागेल. असावरी आणि हे म्हणायचंय अनुपमा, सारखेच तुम्ही अभ्यास करता त्यामुळे आम्हालाही अभ्यासाला बसावं लागतं. पण त्याचा तो एक फायदा होतो ना. म्हटलं बरं आहे ना, म्हटलं तुमच्यामुळे आमचा अभ्यास होतो, आमच्यामुळे तुमचा अभ्यास होतो. पण एकूण काय आहे, अभ्यास करणं हे चुकलंय का कोणाला? जर एखादी गोष्टच जर आपल्याला मिळवायची असेल तर पुन्हा काय आहे, ते एका ठिकाणी म्हणलंय समर्थांनी, अभ्यास हे तू मला येऊन मिळ, असं एका ठिकाणी म्हणलंय. म्हणजे अभ्यासाच्या साह्याने सर्वथा काही दुष्कर नाहीये. अभ्यास करीत राहणं हाच जो विचार आहे तो काय आहे, तो स्वकर्म धर्म आहे. म्हणून स्वकर्माचं आचरण करण्यास तेच जास्त सोयीस्कर आहे. आता उदाहरणार्थ एखादा ब्राह्मण आहे, त्यांनी काय करायचं आहे, त्यांनी काय म्हणूया ज्ञानदानाचं काम करायचं. आता त्यात तलवार हातात घेतली आणि गेला तिकडे, तर त्याचा उपयोग काय? श्रीमंत बाजीराव पेशवे हे काय म्हणूया, हे वर्णानी पाहायला गेलं तर ते काय होते, ते क्षत्रिय होते, वर्णाचा श्रमाचा विचार केला तर. हा, पण याचा जातीचं तर चिकटवून घेतलेल्या जाती होत्या तोपर्यंत. आता 1800 समथिंग येईपर्यंत जाती काय झाल्या होत्या, त्या चिकटवून घेतल्या होत्या स्वतःला. तो आपल्या प्रवचनाचा विषय नाही आता. पण त्या चिकटवून घेतल्यामुळे काय झालं, त्यांना शेवटी फायनली म्हणायचंच काय, आपण म्हणायचं झालं तर तो क्षत्रियच म्हणावा लागेल त्यांना पाहायला गेलं तर. मग असं क्षत्रियांनी जर का ब्राह्मणाची कामं सुरू केली विद्यादानाची, तर ते शक्य नाहीये. शक्य काय आहे, त्या क्षत्रियांनी युद्धच करणं शक्य आहे. म्हणून अर्जुना, तू क्षात्र धर्माचा असल्यामुळे तुला युद्ध करण्याशिवाय अजिबात पर्याय नाहीये. कदाचित इच्छा केलेलेही विषय प्राप्त झाले तरी ते निषिद्ध असतील तर त्यांचे सेवन कसे करावे याचा तू विचार कर. म्हणजे स्वकर्म करणं जो आहे तोच त्याचा काय आहे, इच्छित भाग आहे. आता तो सोडून जर का तो निषिद्ध कर्म करण्याकडे जाणार असेल तर मात्र काय आहे, तो दोष आहे. मधल्या ओवीमध्ये इथे आलेलं आहे असं की ब्राह्मणांनी जर का शूद्राकडे काय म्हणूया जेवण केलं तर कसं चालेल, कारण ते धर्मशास्त्राच्या नीतीप्रमाणे तो विषय होता. मग आत्ताच्या शास्त्राप्रमाणे तो काय घ्यायचा विचार. समजा आता
थोडंसं काय झालं, जाती आपण याला चिकटवल्या मनुष्याला. आता त्या मनुष्याला चिकटवल्यामुळे आता इथे शूद्र जात हा विषय कुठे उरला नाही. आता कोणत्याही जातीत शूद्र जातीचा मनुष्य असू शकतो. मग आता शूद्र शब्दाचा अर्थ काय? हलक्या विचारांचा, नको असलेली कर्म करणारा, असे विचार आपल्याला आतमध्ये थोडेसे मॉडिफाय करून घ्यावे लागतात. पण असे जे मॉडिफाय आहेत, मग त्याच्या घरी अन्न कशाला जेवायला जावं, हा विचार आहे. की एखादा कुकर्मानी वागत असलेला आपल्याला अगदी मिळतोय आणि तो काय आहे, मोठा पुढारी आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे, गाव जेवण दिलेलं आहे, तू जायचं का नाही जायचं हा तुझा प्रश्न आहे. हा त्यातला विचार आहे. कारण त्यांनी काय होणार आहे, त्यांनी तुझं जे नियत जे कर्म आहे ते मात्र तिथे खंडित होणार आहे. ते तुला अजिबात जमणार नाही. पुढे असं म्हणतायत, तेवी आवडे तैसा साकड, आचरता तरी दुवाड, तरी स्वधर्मूची सुरवाड परत्रीचा. तरी सुद्धा परलोकी विपुल सुख देणारा आपला विहित धर्मच आहे. म्हणून काय आहे, स्वधर्माचे आचरण करताना कितीही मोठी आपत्ती आली तरी सुद्धा हा स्वधर्मच आचरण करण्यास आपल्याला सोपा आहे. लक्षात असलं, कारण का कठीण असला तरी तोच आचरण्यात आपलं हित आहे. म्हणजे स्वधर्माचरण हे काय आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे. कारण त्याने माझी चित्तशुद्धी आणि चित्तशांती होण्याची व्यवस्था आहे. पुढच्या ओवीत असं म्हणतायत, म्हणून या अणिकासी जे विहित आणि आपण पेय अनुचित, ते नाचरावे जरी हित विचारीचे. म्हणून जर हिताचाच विचार करायचा असेल तर इतरांना जे कर्म विहित आणि आपल्याला अविहित असेल तर ते करू नये. आपल्याला जे विहित कर्म आहे दिलेलं ते करावं आणि त्यातून चित्तशुद्धी आणि चित्तशांती ही लवकर होण्याची व्यवस्था असते. कारण माझा पिंड, माझी बुद्धी, माझे विचार त्याला सगळे अनुकूल असतात आणि ते अनुकूल असल्यामुळे माझं तिथे काय असते, प्रगती छान असते. आणि तीच प्रगती मला माझं चित्त शुद्ध आणि शांत करण्यास मदत करते आणि मला माझ्या आनंदाकडे जाण्याची व्यवस्था तयार करता येते. पण हे जे करायचं असेल तर दुसऱ्यांचं पाहून मी काय करावं. नेहमी माणसाला आपली जी स्थिती असते ना ती डोळ्यात चलत असते. दुसऱ्याचं नेहमी बरं वाटतं, याचं काय बरं आहे, माझंच काय ते देवानी कठीण करून ठेवलंय. अरे तुझं काय कठीण केलंय, प्रत्येकाचे सेट वेगळे. त्याला जर विचारलं तर त्याची रडकथा तिसरी असते, आपल्याला विचारलं तर आपली रडकथा चौथी असते. म्हणजे याचा अर्थ काय झाला, आपल्याला समजूनच घ्यायचं गरज आहे की जी परिस्थिती देवानी मला आत्ता अनुकूल केलेली आहे ती केवळ माझ्या अभ्यासासाठी अनुकूल केलेली आहे. ती अनुकूल परिस्थितीचा मी विचार करावा, दुसऱ्याचं काय आहे याच्यामध्ये फार भानगडीत नाक खुपसू नये. म्हणून आता पुढे म्हणतायत, तो अर्जुन शेवटी हे सगळं ऐकून काय म्हणायला लागला, हे जे तुम्ही सांगितले ते सकळ किर म्या परिसिले, तरी आता पुसेन काही आपुले अपेक्षित. शंका निर्माण झाल्या त्याला त्याच्या मनात. भगवान श्रीकृष्णांचं म्हणणं ऐकून घेतलं, म्हणण्यावर त्याच्या शंका आल्या. मग आता हे तुम्ही सगळं सांगितलं की काय अपेक्षित आहे तुम्हाला ते तुम्ही सांगितलं आणि काय नाही करायला पाहिजे तेही तुम्ही सांगितलं. पण आता माझी शंका आहे ती अशी आहे. पहिली शंका, तरी देवा हे ऐसे कैसे, जै ज्ञानियांचीही स्थिती भ्रंशे, मार्ग सांडूनी अनारिसे चालत देखो. देवा असे हे का घडते की शहाण्याची ही अवस्था बिघडते व हे शहाणे लोक देखील सन्मार्ग सोडून भलत्याच मार्गाने चालत असलेले दिसतात. असं का? ते स्वतःला तर शहाणे समजत असतात व स्वतःला शहाणे समजत असून देखील मात्र ते सन्मार्ग सोडून चालत असलेले दिसतात. असं कसं? तुझं तर म्हणणं आहे की तो जर नियत कर्म करत असेल, निष्काम करत असेल, मी करतो हा भ्रम त्याच्या अंतःकरणात नसेल, फलाशा रहित करत असेल, मग आता असं जे काय जगात दिसतं, काही लोक व्यवस्थित वागतायत, काही लोक अव्यवस्थित आहेत, मग असं का दिसतं? सर्वज्ञ ही जे होती हेयो पादेही जाणती, तेही परधर्मे व्यभिचरती कवणे गुणे. आता गुणांची भाषा सुरू होणार आहे पुढे. हे सर्व जाणणारे असतात आणि त्याज्य ग्राह्यचाही जाणतात, काय त्याज्य आणि काय ग्राह्य हेही जाणतात, परंतु डोळस देखील स्वधर्माचा त्याग करून परधर्मात कोणता असा विशेष गुण आहे की त्या गुणांमुळे ते परधर्माशी व्यभिचार करतात, परधर्माकडे प्रवृत्त होतात, म्हणजे परधर्मात जातात. असं का घडतं हे मला समजून सांग तू. असं काय कारणाने घडतं हे तू मला समजून सांग, त्याशिवाय माझ्या अंतःकरणाचं समाधान होणार नाही. खरा हा नसते उठाठेवीचा प्रश्न आहे, पण आपल्या उपयोगाचा आहे म्हणून.
भगवान श्रीकृष्ण जर का 1 to 1 बोलत असते, ही भगवद्गीता आपल्यापर्यंत पोहोचायची समजा त्यावेळी आवश्यकता नसती, तर ते काय म्हणलेले असते, तू तुझं बोल, तुझ्या कर्माविषयी बोल, तू बाकीच्यांचा विचार बोलू नको. अभ्यास करताना नेहमी आपला विचार करून अभ्यास करायचा असतो, पण सगळं जाणून घेताना मात्र काय करावं लागतं, सगळं काही जाणून घ्यायचा विचार करावा लागतो. तो हा विचार आहे. पुढे असं म्हणतात तिथं भगवान श्रीकृष्ण, ऐसा बलात्कारू एक दिसे, तो कवणाचा येथ आग्रहो असे, हे बोलावे ऋषिकेशे पार्थ म्हणे. असा जो पाप करण्याविषयी बलात्कार दिसतो, तो कोणाचा हट्ट आहे, हे देवाने मला सांगावे, असे अर्जुन म्हणाला. म्हणजे हे अर्जुनाचे जवळजवळ 5-10 ओव्यातले प्रश्न आहेत, पण यातल्या 3 प्रश्नांचा जो विचार आहे तो मुख्य आहे, म्हणून मी तो आत्ता इथे उद्धृत केला. तरी हे कामक्रोध पाही, पुन्हा आली मूळ गाडी. जया ते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानी जती. तर असे पहा की हे कामक्रोध असे आहेत की ज्यांच्या ठिकाणी कृपेची साठवण नाही, हे दोघे यमाच्या जागी मानले जातात. म्हणजे हे काय आहेत, हे काम आणि क्रोध जे आहेत, हे काय करतात, हे त्या माणसाला जे करायला पाहिजे ते कर्म करण्याविषयी थांबवतात, त्याला मध्ये येतात आणि मध्ये येऊन काय करायला लावतात, त्याला विपरीत कर्म करायला लावतात. जे त्याज्य आहे ते कर्म करायला लावतात. त्याचं कारण काय आहे, हे काम आणि क्रोध हे 2 काय आहेत, हे सर्प आहेत. मग ते कसे आहेत, ते यमाच्या जागी मानले गेलेले आहेत. याचा अर्थ काय, ते जन्म आणि मरण देतात मला, म्हणजे जन्म मरणाचा परंपरात मला ते अडकवतात. म्हणून काम आणि क्रोध काय आहेत, हे 2 काय आहेत, मोठे विषारी साप आहेत. आणि या दोन्ही विषारी सापांपासून स्वतःला जपावं लागतं. आणि मग काय आहे, पुढे काय म्हणलेलं आहे की त्यांनी भाषा आता ज्ञानदेवांनी थोडी कडक केली त्याच्यामध्ये. हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषयधरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग. मारकच आहे. आता मांग म्हणल्यावर मांग लोकांना काळी राग येईल, पण त्या अर्थाने बोललेले नाहीत. हे ज्ञानरूपी ठेव्यावर बसलेले महासर्प आहे. आणि महासर्प असल्यामुळे विषयरूपी पर्वताच्या गुहेत राहणारे वाघ आहेत. आणि भक्ती मार्गावरील वाटमारे मांग आहेत. असे हे जे काय वाटमारी जी चालते, ही कशामुळे चालते, आपल्या अभ्यासाची वाटमारी होते. आता अशी भाषा बोलली तर राग येईल. आता ही वाटमारी होण्याचं कारण काय आहे, ती वाटमारी कोण करतं, पुन्हा माझा अभ्यास मला जमत नाही, तर वाटमार कोण आहे, वाटमार मीच आहे. म्हणून मांग कुठे बाहेर नाहीये, मांग माझ्या अंतःकरणात आहे. हा वाटमारी माझ्या अंतःकरणात आहे. आणि तो वाटमारी कसा आहे, तो काम आणि क्रोध या 2 रूपात आहे. आणि या 2 रूपात तो काय करतो, माझ्याकडनंच माझी वाटमारी करून घेतो आणि माझा आनंदाकडे जाण्याचा जो विचार आहे तो खंडित करून टाकतो. म्हणून या 2 वाटमाऱ्यांना काय म्हणूया, कामाला आणि क्रोधाला, या दोघांनाही काय ठेवलं पाहिजे, ताब्यात ठेवलं पाहिजे. आणि जोपर्यंत मी ताब्यात ठेवत नाही तोपर्यंत काय आहे, ते मला त्रास दिल्याशिवाय राहणार नाही. मग त्यांचं पुढे काय होऊन जातं, त्यामुळे भ्रमप्रमाद अविचाराधिक बंड साऱ्या जगावर आहे. म्हणून त्यांचा परिणाम काय होतो, मला भ्रम तयार होतो. वास्तविक मी आनंदरूप असताना मी देह समजायला लागतो, मी कर्ता समजायला लागतो, आणि त्या दृष्टीने मलाच मिळालं पाहिजे ही भूमिका तयार होते. आणि मग भ्रम घडतो, म्हणून भ्रमातनं प्रमाद घडतो. म्हणून त्यातनं कृती जी तयार होते, भ्रमित कृती जी आहे ती प्रमादात्मक असते. आणि प्रमादात्मक कृती जी काय असते, ती दुसऱ्याला त्रास दिल्याशिवाय राहतच नाही. हे सगळं असं असताना मी हे असं का घडतं, पुन्हा काय आहे, हे असे जे काय काम आणि क्रोध हे 2 सर्प सतत पुढे असतात. त्याचं कारण काय आहे, हे रजोगुण मानसाचे. हा जो रजोगुण आहे ना, त्यांनी कोणता गुण असा विचारलाय ना, त्या आदल्या प्रश्नामध्ये काय अर्जुनाने विचारलं की कोणता गुण आहे असा की त्यामुळे ही लोक असं वागतात. मग ते म्हणतात, हे रजोगुण मानसाचे, समूळ आसुरियेचे, दायपण ययांचे अविद्या केले. हे 2 रजोगुणी पुत्र नपुसक अशा मनाचे आहेत. त्यांचा मुळासह सर्व आकार आसुरी प्रकृतीचा आहे आणि त्यांचे पालन पोषण अविद्येने केलेले आहे. बघा सगळं कसं आहे, एकदम पोषक वातावरण. पालन पोषणाला कोण, अविद्या माया. म्हणजे आत्मस्वरूप तिथे पत्ताच नसतो, म्हणजे आत्मस्वरूपाचा विचार नावाची गोष्टच नसते. आणि पुन्हा कसे आहेत, हे रजोगुणी आहेत. रजोगुणी व्यक्ती कशी असते, ती कधीच परमार्थ करण्याची शक्यता नसते, हे लक्षातच ठेवायचं. एखादा तमोगुणी व्यक्तीचा माणूस हा सत्वगुणाकडे वळेल. आपल्याला उदाहरण द्यायचं झालं तर वाल्या कोळीचं उदाहरण आहे की मध्ये नारद भेटले
त्यांनी त्याला समजावून सांगितलं. त्यांनी विचारायला पाठवलं घरी की माझ्या पापात तुम्ही सहभागी आहात काय. नाही म्हणल्याबरोबर त्याचं डोकं फिरलं. या अरे बाबा रे, एवढं सगळं यांच्यासाठी करून हे जर का माझ्यावरच पुन्हा उलटतायत, यांच्यासाठी करायचं कशाला. मग नारदांकडे जाऊन त्यांनी राम म्हणलं. तो एरीचा मोहरा झाला. म्हणजे वाल्मिकी ऋषी झाले ते तयार. आणि वाल्मिकी ऋषी होऊन त्यांनी काय लिहिलं, रामायण आधी लिहिलं. म्हणजे एवढी मोठी कृती त्यांच्या हातनं घडू शकते. पण हे कोणाला शक्य आहे. हे इकडं एरी मोहरा होणाऱ्याला, तमोगुणातनं थेट रजोगुण, सत्वगुणात. पण इथं रजोगुणाचं काय, रजोगुणाचं तोंड तिसरीकडे असतं. त्याचं तोंड तिसरीकडे असतं. आणि तिसरीकडे असल्यामुळे तो मागं पुढं फिरला तरी त्याला ना दिसत रजोगुण, ना दिसत सत्वगुण, ना दिसत तमोगुण. लक्षात घ्या. आणि वळलाच तर तमोगुणाकडे वळणार, सत्वगुणाकडे कधी वळणार नाही. हे लक्षातच ठेवायचं की ज्यावेळी वळतो ना आपण एखाद्या वेळी, त्यावेळी थोडा का होईना सत्वगुणाचा स्पर्श होतो, थोडा का होईना तमोगुणाचा स्पर्श होतो. पण तो स्पर्श काय होतो, तमोगुणाचा स्पर्श बरा वाटतो रजोगुणी व्यक्तींना, सत्वगुणाचा स्पर्श नाही बरा वाटत. कारण त्या स्पर्शाला काय होऊन जातं, हे काहीतरी बरोबर नाही. तमोगुणाचा स्पर्श वाटला की तो कसा वाटतो, वा इथेच आपल्याला काय आहे, सुख आहे. अशा पद्धतीने हा जो काय म्हणूया आसुरी प्रवृत्तीचा असलेला जो रजोगुणी आहे तो कसा असतो. मग तो कसा काय म्हणूया काय परंपरेने वाहत जातो. इथे परंपरा लिहून ठेवलेली आहे. काम, क्रोध, प्रमाद, शोक, मोह, आशा, भ्रांती, तृष्णा, अहंकार, दंभ, इच्छा, ही सगळी काय होऊन जाते, ही त्याची सगळी मोठी लागवण होते. आपण म्हणतो ना आता कोरोना व्हायरसची लागवण आहे. आता हा कुठला व्हायरस आहे, हा शोधावा लागेल. हा कोरोनाचा बाप आहे. हा कोरोनाचाच हे नाहीये. हा परत परत जन्माला यायला लावतो आणि मरायला लावतो. कोरोनामध्ये एखाद्या वेळी औषधं घेऊन बरा तरी होईल. पण इथे जर का औषधच घेतलं नाही त्यांनी निष्काम कर्मोपासनेचं, तर तो बरा व्हायचा कुठल्या परिस्थितीमध्ये. असं इथे सगळं समजून घ्यायची गरज आहे की इथं आपल्याला काय आहे, या रजामध्ये काय आहे, मोठी फसगत आहे. म्हणून रजात जीवन जगू नये. पारमार्थिक माणसांनी नेहमी सत्वात जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. रज खाली आणि तम त्याहून खाली, हा त्यातला विचार आहे. पुढे म्हणतात, हे रजाचे कीर झाले परी तमासी पडियंते भले, तेणे निजपत या दिधले प्रमाद मोह. हे रजगुणापासून जरी झाले असले तरी पण तमोगुणाला हे चांगले प्रिय आहेत. म्हणून त्या तमोगुणाने प्रमाद आणि मोह ही आपली मिराजदारी यांना दिली. माळा गळ्यात घातल्या या रजोगुणी व्यक्तीच्या. शेवटी सत्कार कोण कोणाचा करायचा, ते सगळे सत्कार करणारे कसे पाहिजेत, एका काय म्हणूया त्या पदावर आले पाहिजेत. पदावर म्हणजे एका प्लॅटफॉर्मवर आले पाहिजेत ना. आता मग रजोगुणाचा आणि तमोगुणाचा प्लॅटफॉर्म हा कसा आहे, जवळ आहे. मग तमोगुणाचा जो आहे तो प्लॅटफॉर्म लगेच रजोगुणाजवळ येतो आणि मग तो काय करतो, तो आपले 2 गुण त्याला एक्स्ट्रा देतो. हे घे तुला. आणि ते कोणते आहेत पुन्हा, प्रमाद आणि मोह. म्हणजे तुला काय आहे, तुला पाहिजे तसं वागायला काय आहे परवानगी आहे, तुला मोहरूप कसं पाहिजे तसा तू काय कर, वाग. आता हे सगळं जे काय घडतं आहे हे केवळ रज आणि तमाचा परिणाम आहे. पण सत्वगुणे काय आहे, सत्वगुणे भगवत भक्ती आहे. मग ती भगवत भक्ती जर करायची असेल, म्हणजे स्वरूपाचाच विचार करायचा असेल, तर मग तो सत्वगुणाचा विचार आपल्याला करावा लागेल. म्हणून ही जी काय आपली जी काय मालिका आहे, घसरगुंडीची मालिका, ती मात्र काय आहे, ती फार मोठी आहे. आणि ती मोठी मालिका आपल्याला जर का टाळायची असेल तर मात्र काय करावं लागेल, आपल्याला समजून घ्यावं लागेल. आणि ते पुढचं समजून सांगणं असं सांगतायत की जे भोग भविष्यकालात कदाचित प्राप्त होतात किंवा होत नाहीत, या भोगांच्या इच्छेला आशा म्हणतात. म्हणजे आता हे 2 गुण ऍड झाल्यानंतर मग त्यातनं पुढे काय मिळतं आपल्याला, आशा नावाचा एक नवीन. मग आता आशेसाठी काय होतो, माणूस चालत राहतो पुढे मोहाच्या निमित्ताने, प्रमादाच्या निमित्ताने. आणि मग हे आता हे कामक्रोध तर ऑलरेडी असतातच. आणि पुन्हा हे मोह आणि प्रमाद, आणि मग त्यांच्या जोडीला हे काय होतं, 5वी आशा आपल्या पुढे येते. आणि आशांनी तो काय करत जातो, नको असलेली कृत्य ही करीतच जातो. मग असं जे काय आशा हे ते जे गोष्टी आहेत ते काय करतात, हे नको असलेले उद्योगधंदे चालवतात. इथं म्हणलंय त्यांनी, नको असलेले उद्योगधंदे म्हणजे कोणते, ते तमोगुणाचे उद्योगधंदे. हे सगळे जे काही तमोगुणी उद्योगधंदे आहेत ना, ते सगळे काय आहेत, हे आशेच्या बळावर चाललेले आहेत. मग आता त्या आशेतनं निर्माण काय होतं, महत्वाचं आहे, आशेतनं निर्माण होते भ्रांती.
आशा निर्माण होते आणि मग त्यात भ्रांती निर्माण होते. आणि भ्रांतीमध्ये काय आहे, मूळ आहे एक, आहे स्वरूप. आणि मला काय भासतं, मला मी देह भासतो, मी करता भासतो, मी भोगता भासतो. म्हणून हे भ्रांतीचं लक्षण असं आहे की मूळ वस्तू कळू न देणं हे भ्रांतीचं लक्षण आहे. म्हणून हे जे भ्रांतींचं जे काय विचार करणं आहे, तो पुढच्या याच्यात ओवीत असं म्हणतो, त्या भ्रांतीचे दास्य करून त्या दासीपणाच्या बळावर अप्राप्त विषयांची इच्छारूप तृष्णा जगत असते. म्हणून तिथे काय होऊन जाते, तृष्णा तयार होते. आणि ही तृष्णा काय करते, ही दास्य करते. कोणाचं दास्य करते, ही भ्रांतीचं दास्य करते. आणि दास्य करून ती या भ्रांतीच्या जीवावर काय होते, मोठी होते. पूर्ण झाली माझी इच्छा तर बरं वाटतं, आणि नाही झाली तर काय होऊन जातो, मला राग येतो. म्हणून पुढचा जो विचार आहे तो काय आहे, तो अहंकार आहे. या सगळ्याचा परिणाम काय होतो की माझ्या बाजूनी जर घडलं तर मला बरं वाटतं, आणि नाही घडलं तर मला त्याचा राग येतो. म्हणून काय होतं, या अहंकारातनं मग काय होऊन जातो, दंभ, क्रोध, हे असे पुढचे जे सगळे टप्पे आहेत ते काय होऊन जातात, पुढे येतात. आणि मग काय म्हणतात, साध्वी शांती नागविली. पुढची ओवी असं सांगते, मग माया मांगी शृंगारिली, तिये करवी विटाळविली साधू वृंदे. सच्छील असलेल्या धार्मिक आध्यात्मिक शांतीला नागवी केली व तिच्या वस्त्रालंकारांनी मायारूपी मांगणीला सजवले व तिच्याकडून पवित्र साधू समाजाला विटाळून टाकले. म्हणजे शेवटी याचा जो वागण्याचा जो परिपोष असतो तो काय होतो, तो रावणापर्यंत जाऊन पोचतो. रावणाने शेवटी कृत्य काय केली, ते सगळं जे वर्णन जे आलेलं आहे हे तिथं लागू पडत जातं बघा. की अघोरी कृत्य का घडत जातात, तर ही सगळी अविचारांची मालिका असते. पुढे मग या मालिकेचा जो विचार आहे तो काय आहे, तो पुढे असं म्हटलेलं आहे. अभ्यासाच्या दृष्टीने पाहायला गेलं तर, इही विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची साल काढिली, जितया मान मोडिली उपशमाची. ज्यांनी विचारांचा आधार नाहीसा केला, वैराग्याच्या अंगाची कातडी काढली, जिवंतपणी शमदमाची मान मुरगळून टाकली. आता हे करणार काय पुढे, हे काहीही करू शकत नाहीत. ही अशी लोक ही समाजाला केवळ काय करतात, त्रासच देतात. आनंदाचं जे काय चाललेलं वातावरण असतं ते कधीही सफळ होऊन देत नाही. म्हणून आता काय आहे, शेवटी काय आहे, हे जे म्हणणं आहे ते असं सांगती ज्ञानेश्वरीची पुढची ओवी. हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एकाहारी, म्हणून प्रवर्तती महामारी सावरतीना. महामारी म्हणलंय यंदा, की म्हणून मूर्ख लोक असलेल्या कामक्रोधांपेक्षा ज्ञानीजनास असलेले कामक्रोध व्यक्ती, समाज व राज्य यांच्या सांभाळण्यासाठी उपयुक्त असलेल्या धर्मनीती, भक्ती व अध्यात्मज्ञान या महामौल्यवान तत्वांचा महाविध्वंस करण्यास प्रवृत्त होतात. मग ते कोणासही कशाचेनीही आवरत नाही. हे जरासंधासारखी लोक काय आवरली कोणाला, शेवटी कृष्णाला यावं लागलंय. यदा यदा ही धर्मस्य, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते त्या त्यावेळी मी काय करतो, जन्म घेतो. रामाचा जन्म त्यातनंच झालेला आहे. मग यातनं ही काय होतात, ही अशी अत्यंत काय म्हणूया अपपर, म्हणजे काय म्हणूया अत्यंत निकृष्ट दर्जाचं जीवन जगणारी माणसं, कामक्रोधाने लिथाडलेली माणसं. समर्थांनी एका ओवीत म्हणलंय, कामक्रोधे लिथाडीला तो कैसा म्हणावा भला. हा असं म्हणलंय त्यांनी. त्या कोणाचं वर्णन केलेलं आहे त्यांनी, तो कुठला तरी एक ग्रह आहे, राहू आणि केतू. तर त्या राहू का केतू या कुठल्या तरी एकाचं वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे. तो कामक्रोधाने लिथाडलेला असल्यामुळे त्याच्याकडनं भल्याची अपेक्षा तुम्ही करताच कशी, हा त्यातला विचार आहे. म्हणून इथे काय आहे, हे कोणाच्या आणि कशाच्याही बळाने आवरले जात नाही. चांगल्या माणसांच्या विरुद्ध वागणं हे तर त्यांचं प्रथम कर्तव्य असतं. पुढे असं म्हणतात, आता या शेवटच्या ओवीचा आपण अभ्यास करूया. हे चिखले विण रोविती, पाशे विण गोविती, हे कवणाजोगे न होती आतुवटपणे. हे चिखला वाचून रोवतात, पाशा वाचून अडकवितात. हे सर्वांच्या आत गूढपणे राहत असल्यामुळे ते कोणाच्या अधीन होत नाही. म्हणून काय आहे, आपल्याला लक्षात घ्यायची गरज आहे की अशी जी लोक आहेत ही काही उपयोगाची नाहीत. आपल्या अभ्यासाच्या दृष्टीने जर आपण विचार करायला गेलो तर आपल्याला पुन्हा काय आहे, तिसऱ्या कर्माचा विचार करताना पुन्हा आपला जो मूळ विचार आहे की तुला तुझं नियत कर्म करावं लागेल. किती सॉफ्ट भाषा आहे आणि सगळ्यांना समजण्याजोगी भाषा आहे. हा, तुला तुझं कर्मनियत करावं लागेल, जी तुझी नोकरी असेल, जे तुझं असेल ते.
तू घरात असेल तर घरकाम आहे, जे असेल ते दुसरं तुला निष्काम होऊन करावं लागेल ते मी करतो, हा विषयात नसावा आणि पुन्हा फलाशारहित करावं लागेल. आणि याचा फायदा तुला काय मिळेल तर तुझी चित्तशुद्धी आणि शांती होईल. मग माझी चित्तशुद्धी आणि शांती ही केवळ माझ्या आनंदाकडे जाण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. आणि ती उपयुक्त शांती आणि समाधान हा या 3ऱ्या अध्यायाचा खरा विषय आहे. निष्काम कर्म निष्काम उपासना सांगणं हा त्यांचा विषय नाहीये. त्या निमित्ताने निष्काम कर्म निष्काम उपासनेचं निमित्त आहे, पण सांगायचंय मात्र काय त्याला, भगवंताला आत्मज्ञानच सांगायचंय. आणि त्या आत्मज्ञानाचाच विचार आपण करणीय आहोत आणि तो करणार आहोत. आणि असा आपण एक आतमध्ये निर्णय करूया आणि आज इथे थांबूया. जय जय रघुवीर समर्थ. हरिओम तत्सत.